आपण आज इथे छानपैकी भोपळ्याचे पराठे बनवणार आहेत. तर खायला खूप छान आणि टेस्टी लागतात आणि पौष्टिक आहेत. हिवाळा म्हटलं म्हणजे आपण बाजरीचं भाकरी आवडीनं खातो. भोपळा इथे आता कुणी खातच नाही, कोणाला आवडतच नाही तो भोपळा. पण आपण या प्रकारे जर वस्तू तयार केली, काहीतरी प्रकार वेगळा तयार केला तर सर्वच आवडीने खातात. तर आपण अगदी छानपैकी असे छान पराठे भोपळ्याचे बनवणार आहे. तर दुधी भोपळा म्हटलं म्हणजे कोणालाच असं जास्त करून आवडत नाहीये, पण ह्या प्रकारे बनवला तर खूपच छान लागतो आणि तो पौष्टिक बनतो. पौष्टिक वस्तू तर सहसा करून सर्वांना कोणाला आवडतच नाहीये, पण असा वेगळा प्रकार केला की सर्वजण आवडीनं खातात. तर आपण या प्रकारे छानपैकी पराठे बनवणार आहे आणि त्यासाठी मी सर्व पीठ पण मिक्स घेणार आहे. सर्व पीठ मिक्स असल्यामुळे हे पराठे पण खायला एकदम छान आणि खुसखुशीत पण तर होतातच, पण त्यापेक्षा पौष्टिक पण जास्त होतात आणि कुणी पण हा खाल्ला तरी चालेल. एकदम मऊ पराठा होतो. आपण जास्त वेळ न लावता पटकन सुरुवात करूया आणि छान असे पराठे तयार करूया. तर बघा गाईस, या डॉगीला पण पराठा खायचा होता, तर तो पराठा व्हायची वाट बघत होता. तर आता बसलाय तो वाट बघत, कधी होईल कधी नाही. तर याला पराठा खाऊ घालू. खायचा तुला पराठा? पराठा खायचाय? येऊ इथे मी हा एक भोपळा घेतलाय आणि कवळच घेतलाय. तो आपण असं थोडासा या साईडने असा कट मारून घ्यायचा आणि हा मी काही साळून घेतला नाहीये. तर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढा हा किसून घ्यायचा आहे. ही किसणी घेतली मी, तर ह्या बारीक साईडने आपल्याला किसायचं आहे, या जाड साईडनं अजिबात नाही. तर आपण ह्या बारीक साईडनं किसून घेऊ. इथे मी छानपैकी भोपळा किसून घेतलाय. त्या प्रकारे भोपळा किसून घ्यायचा आहे आणि आपल्याला पाहिजे तेवढा किसायचा आहे. मी एवढा किसला आणि बाकीचा हा शिल्लक राहिलाय. मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या, चमचाभर जिरे आणि लसणाच्या काही पाकळ्या घेतल्या. त्याचा आपण खलबत्त्यामध्ये कूट करून घ्यायचंय जाडसर. इथे मी मिरचीचा छान ठेचा करून घेतलाय. आता इथे एक आपण ताट घेऊ. आपण आता इथे काही पीठ घेऊ आणि ते चाळून घ्यायचे. त्यासाठी मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं. तुमच्याकडे बाजरीचं पीठ नसलं तर तुम्ही बेसन पीठ नुसतं वापरलं तरी चालेल. तर त्यामध्ये मी बेसन पीठ 2 ते 3 चमचे घेणार आहे. मी 4 ते 4.5 चमचे बेसन पीठ घेतलं. गव्हाचं पीठ 2 चमचे घ्यायचे आणि हे ज्वारीचं पीठ आहे ते पण घ्यायचं आपण, कारण यामुळे आपला पराठा पौष्टिक होतो. ते मी 2 ते 3 चमचे घेतले. हे पीठ आपण आता छानपैकी मिक्स करून चाळून घ्यायचे. या प्रकारे मी सर्व पीठ चाळून घेतलंय. आपण मिक्स करून घेऊ ते पीठ. सगळे पीठ एकत्र एकजीव करून घ्यायचे मस्तपैकी छान. इथे घालायचा आपल्याला आता हा किसलेला भोपळा आणि हा मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे. तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुम्ही कमी प्रमाणात मिरची घ्या. टाकायचे 2 चमचे तेल. यात मी 4 चमचे तेल घातलंय. चमचा छोटा आहे त्यामुळे. आता हे मी हातानेच मिक्स करून घेणार आहे. यात मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. 1 ते 1.5 चमचा मी मीठ घालून घेतलंय आणि आता छानपैकी गोळा करून घेणार आहे. तर आपला गोळा याच्यातच पूर्ण तयार होणार आहे, पाण्याची गरज लागणार नाहीये. इथे मी छानपैकी पिठाचा गोळा करून घेतलाय आणि यात मी पाण्याचा काही थेंब वापरला नाहीये. आपल्या भोपळ्यात खूप सारं पाणी असतं, त्यातच हे पिठाचा गोळा तयार झाला. आता मी थोडंसं तेल टाकून छान असं मऊ करून घेणार आहे. इथे 2 ते 3 चमचे आपण तेल घ्यायचंय आणि छानपैकी मळून घ्यायचंय. त्या प्रकारे आपण असं व्यवस्थित दाबू मळून घ्यायचं आणि छानपैकी मऊसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे मी छानपैकी पिठाचा गोळा असा मऊसर करून ठेवलाय. 2 प्लास्टिकचे कागद घेतले असे गोलमध्ये कापून. इथे मी हा एक पिठाचा उंडा घेतलाय छोटासा. छान असा गोल करून घ्यायचा आहे त्याला.
आणि आपण ही पिशवी घेले त्यावरती जरा तेल टाकून घ्यायचं या प्रकारे आणि यावरून दुसरे कागद ठेवायचा प्लास्टिकचा. तर आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपण त्याला लाटून घ्यायचं किंवा हातानं थापून घेतलं तरी चालेल. लाटण्यानं पण लाटलं तरी छान होतं. आपल्याला जेवढा पातळ जेवढा पाहिजे तसा लाटून घ्यायचा आहे छान असा. आणि होतो पण छान, हा खायला खूप छान लागतो. आणि मुलं तर असा भोपळा खात पण नाही. त्या प्रकारे केलं तर मुलं आवडीनं खातात आणि मुलांना डब्याला दिलं तरी चालू शकतो. या प्रकारे आपण पराठा छानपैकी लाटून घेतला. बघा छान झालाय. अजिबात असा हातात अजिबात चिपकला नाही येतो. बघा मी एक साईडला तवा गरम करायला ठेवलाय. तर आपण हा तव्यावरती टाकून घेऊ. इथे आपला तवा गरम झालाय. त्याला मी तेल पण लावून घेतलं. पराठा आपण हातावरती सावकाश काढून घ्यायचा आहे या प्रकारे आणि या प्रकारे टाकून घ्यायचा आहे आणि छानपैकी खरपूस भाजायचा आहे. तो खायला खूप छान टेस्टी लागतो. मग याच्यावरून आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि छानपैकी उलटा पालट करून अगदी छानपैकी असं तेल लावून आणि खालीवर करून छानपैकी उलटा पालट करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघा याच्या प्रकारे छान कलर येतोय. दिसायला खूप छान दिसतो आणि खायला पण खूप छान लागतो. आणि हा पौष्टिक पराठा तयार होतो आपला. आपण मिक्स पीठ पण घेतलंय आणि मिक्स पीठ म्हटलं ते सर्व पण पौष्टिकच पीठ आहे आणि भोपळा पण पौष्टिकच आहे. लहान मुलं पण खात नाही आणि शहाणे माणसं मोठे पण खात नाही. तर या प्रकारे पदार्थ केला तर सर्वजण आवडीनं खातात आणि हा डब्याला पण दिला तरी चालतो. छानपैकी आपण तेल लावून खरपूस भाजायचा आहे तो व्यवस्थित. मी व्यवस्थित भाजून घेते. आपला पराठा अगदी छान असा भाजला आहे. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि या प्रकारे सर्व पराठे आपण तयार करून घेऊ. इथे आता आपले भोपळ्याचे पराठे तयार झाले आहे आणि बघा किती छान झाले. खायला पण खूप छान लागतात आणि कलर पण खूप छान आलाय. आणि याला कोणी म्हणणार पण नाही भोपळ्याचे पराठे म्हणून. लहान मुलं किंवा सगळेच माणसं खूप आवडीने हे खातील. माझा नवीन चॅनल आहे. माझ्या चॅनलवरती लाईक करा, सबस्क्राईब करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.